बंध अनुबंध लेखन आणि सादरीकरण मंजिरी गारेकर. ती एक घटना घडल्यापासून हेमंतराव पूर्ण खचले होते. नुसते हेमंतरावच नाही तर त्यांच्या पत्नी सुरभिताई सहित अख्खं शिर्के कुटुंबीयच हादरलं होतं. पदरात आलेलं एवढं मोठं दुःख पचवता येणं शक्यच नव्हतं. तरी गुरुजींनी आगाऊ कल्पना दिली होती की घरात काहीतरी अशुभ घडणार आहे. तेव्हाच हेमंतरावांचं हृदय धडधडू लागलं होतं. हेमंतरावांच्या आई गावी आजारी होत्या. आईचंच बरं वाईट होतंय की काय अशी त्यांना सतत भीती वाटत होती. माणूस जन्माला आला की मृत्यू हा अटळ आहे. आईचं वय 85ला पोचलेलं. गेले 6 महिने अंथरुणाला खिळून होत्या. ती सुटली असती तर तिच्या वेदना तरी कमी झाल्या असत्या या आशेने देवाकडे ते स्वतःच आईचं मरण मागत होते. आईच्या यातना त्यांना पाहवत नव्हत्या. बरं, गावावरून इथे आणणंसुद्धा शक्य नव्हतं. आपल्या हातून आईची सेवा घडावी या हेतूनेच 15 दिवस मुद्दामूनच ते गावी जाऊन राहिले होते. तेवढीच आईच्या सेवेची पुण्याई. ते गावी जाण्यामागे आणखीन एक कारण ठरलं. त्यांच्या धाकट्या लेकीचं अनुश्रीचं लग्न ठरलं होतं. कुलदेवतेला नारळ ठेवण्यासाठी म्हणून सुद्धा ते गावी गेले होते. आईला विशेष काही कळत नव्हतं, पण तिच्या डोक्यावरून हात फिरवत त्यांनी ती गोड बातमी आईला दिली होती. बरं काई, आता तुला आणखीन एक नातजावई येणार. तुझ्या धाकट्या नातीचं लग्न ठरलं तेव्हा आता धाकटा नातजावईसुद्धा येणार. बरं. आई किंचित हसल्यासारखी त्यांना वाटलं आणि पुन्हा उदास झाली. कोणत्या तरी अशुभ गोष्टीची तिला जाणीव झाली असावी का? धाकटा नातजावई येणार आणि मोठा नातजावई जाणार हे तिला त्यावेळेस कळलं असावं का? कधी कधी आईला या गोष्टी जाणवायच्या. काही भलं बुरं व्हायच्या आधी तिला हे संकेत मिळायचे. आईला मिळालेले संकेत आपल्यापर्यंत का पोचू शकले नाहीत असं राहून राहून हेमंतरावांना वाटायचं. पण तेव्हा जरी ते संकेत पोचले असते तरी विक्रमचा मृत्यू थांबवणं त्यांना शक्य झालं असतं का? जन्माला यायच्या आधीच जीव मृत्यूची वेळ आणि दिवस बरोबर घेऊन आलेला असतो असं म्हणतात. जन्म आणि मृत्यू यात निसर्ग कधीच ढवळाढवळ करत नाही. म्हणूनच शोक करण्यापलीकडे माणसाच्या हातात काहीच नसतं. आपलं काय कर्म चुकलं म्हणून एवढ्या लहान वयात आपल्या लेकीला हे एवढं मोठं दुःख भोगायला लागतंय तेच नेमकं हेमंतरावांना समजत नव्हतं. ती बातमी ऐकल्यापासून सुरभिताईंनी तर अंथरूण धरलं होतं. उठून काही करण्याचं त्यांना त्राणच उरलं नव्हतं. एकीकडे गावी आई आजारी, दुसरीकडे मोठ्या लेकीचे जान्हवीचे पती अचानक अपघातात गेलेले, त्या धक्क्याने पत्नी आजारी पडलेली आणि घरात धाकट्या लेकीच्या लग्नाचं शुभ कार्य. एवढे वेगळे आणि विचित्र भावनांचे तडाखे माणसाने सोसायचे तरी कसे? आई मृत्यूच्या दारी कधी जाईल आणि कधीपर्यंत राहील? आई मृत्यूच्या दारी कधी जाईल आणि कधीपर्यंत राहील याचा नेम नाही. उठता बसता ती भीती बाळगायची. आकाशात शून्य नजर लावून बसलेली जान्हवी पाहिली की पोटात दुःखाचा गोळा यायचा. तिला कसं सावरायचं ही दुःखाची भावना. पत्नीकडे पाहिलं की वाटायचं तिला सांगावं की बाई आता उठ, थोरल्या लेकीला सांभाळ, तिला तुझी गरज आहे. की असं म्हणायचं, धाकट्या लेकीचं लग्न ठरलंय, काही दिवसांनी ती तिच्या सासरी जाईल, अगं तिचे लाड कौतुक कर जरा, असं म्हणायचं. पण बायको उठतच नव्हती. उठली की काही बाही बोलत पुन्हा रडायला लागायची. मग तिला झोपेचं औषध द्यावं लागायचं. तिला असं खचलेलं पाहून निराशेची भावना मनात यायची. आणि हे सगळं काय घडलंय हे न समजलेल्या बावरलेल्या छोट्या लेकीकडे पाहिलं की तिची दया यायची. नवीन नवीन लग्न ठरलेलं, नटायला मुरडायला लाजायला बिचारीला संधीच मिळाली नाही. साखरपुडा झाला आणि मेहंदी उडायच्या आधीच ही अशुभ बातमी कानावर पडली. तरी बरं, लग्नाला 6 महिन्यांचा अवधी होता. तोपर्यंत तरी हे विखुरलेलं घर सावरलं जाईल का? पण विखुरलेलं हे घर सावरायचं तरी कसं असाच प्रश्न हेमंतरावांना पडला होता. बाबा, थोडं जेवून घ्या ना, आईसाठी पेज केली आहे. ताईला म्हटलं जेवायला चल तर तीही येत नाही. सगळ्यांनी असं कसं करून चालेल? घरातलं शेंडेफळ आज मोठं झालं होतं. निखळलेल्या घराचे सांधे जोडू पाहत होतं. हेमंतरावांनी डोळे टिपले. होय, सगळ्यांनीच असं कसं करून चालेल बरं? बरोबर आहे तुझं म्हणणं. चल, आपण सगळेजण जेवून घेऊ. मी तुझ्या आईलासुद्धा बोलवतो आणि ताईलासुद्धा. वाटल्यास आईच्या खोलीतच जेवण घेऊन ये. तू सगळ्यांची ताटं वाढून घे. बाबांच्या बोलण्याने अनुश्रीला हुरूप आला. इतके दिवस तीही बिचारी थकून गेली होती. काही दिवस ऑफिसला सुट्टी घेतली होती, पण आता ऑफिसला जायचा, प्रवास करायचा आणि घरी येऊन सगळ्यांचे हताश निराश चेहरे पाहायचे. तिच्या बिचारीच्या मनात किती कालवाकालव उठत असेल. अलीकडे अजयचा फोन आला तरी ती फार वेळ बोलत नसे. ठीक आहे, बरं आहे, ओके असं म्हणून फोन ठेवून देत असे. अजयनाही वाटतच असणार की आपल्या होणाऱ्या बायकोबरोबर बोलावं, फिरायला जावं, तिला त्यांच्या घरी घेऊन जावं, कधी आपणही इथे यावं. पण बिचाऱ्यांचं कोड कौतुक आपल्याकडून झालंच नाही.
हेमंतराव बेडरूममध्ये गेले. सुरभीताई बेडवर पडून होत्या. त्यांच्या बाजूला बसत हेमंतराव म्हणाले, सुरभी, आता किती काळ अश्रू ढाळत बसणार आहेस? जे घडायचं होतं ते घडून गेलं ग. आपल्या रडण्याने गोष्टी बदलणार आहेत का? अगं, आपण दगडावर डोकं जरी फोडून घेतलं तरी आता विक्रमराव परत यायचे नाहीत. आरशात पहा, काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची. ते नुसता स्वतःचा विचार करून नाही ग चालत. आता आपल्याला जान्हवी, अनुश्रीचा सुद्धा विचार करावा लागणार आहे. तू अशी खचलीस तर जान्हवीने कुणाच्या तोंडाकडे बघायचं? आणि हे आपलं कोवळं लेकरू अनुश्री, ती बिचारी किती वावरून गेली असेल. उद्या या पोरीचं काही झालं तर काय करायचं? हेमंतराव असं म्हणतात सुरभीताईंनी त्यांच्याकडे रागानेच पाहिलं. अहो, असं काय म्हणता? माझ्या मुलींना तर मी काही होऊ द्यायची नाही. दैवाने उगवायचा तो सूड उगवलाय. आता खबरदार, एक चक्कारसुद्धा वाईट अक्षर बोलू नका. इतक्या दिवसांनी निदान त्यांनी राग तरी व्यक्त केला होता. हेमंतराव मग त्यांना उठवत म्हणाले, हो ना, मग उठ. आपल्या मुलींसाठी उठ. त्या दोघींची बघ काय अवस्था झाली आहे. दिवे लागण्याची वेळ झाली आहे. असं उगीच पडून राहू नये ग. उठ. यावेळेस सुरभीताईंनी नवऱ्याचं ऐकलं. भिंतीचा आधार घेत त्या बसल्या. अहो, माझी जानू कुठे आहे? तिला बोलवा आधी. सुरभीताई म्हणाल्या. हो हो, अनुश्री जानूलाच बोलवायला गेली आहे. बाकी कुणासाठी नाही, तुझ्यासाठी ती नक्की येणार. हेमंतराव असं म्हणेपर्यंत अनुश्री ताईला घेऊन आली होती. जानू, बेटा बस. ये अशी माझ्याजवळ बस. सुरभीताईंनी तिला जवळ घेतलं. ये बस, पण आता कोणीही कोणतेच विषय काढायचे नाहीत. अनु, जेवण घेऊन येईल. गुपचूप सगळ्यांनी जेवून घ्यायचं. अनुश्रीने सगळ्यांची ताटं आणली. काहीतरी हलका फुलका विषय काढायचा म्हणून हेमंतराव म्हणाले, अनु, तिखट डाळ इतकी सुंदर केली आहेस. अगदी आईपेक्षा सुद्धा छान. सासरी गेल्यावर तुझी वाहवा होणार एवढं नक्की. अजयराव तुझ्या प्रेमात आहेतच, पण डाळ प्यायल्यानंतर पुन्हा एकदा प्रेमात पडतील बघ. ते ऐकताच अनुश्री थोडी लाजली आणि हसली. तेवढ्यात जान्हवीला ठसका आला. जेवण तसं सोडून ती पाणी प्यायला गेली. ती नंतर तिथे आलीच नाही. हेमंतरावांच्या काळजाला घरं पडत होती. आता जान्हवीचं दुःख गोंजारत बसायचं की अनुश्रीचं कोड कौतुक करायचं हेच त्यांना कळत नव्हतं. घरात शुभ कार्य आणि सगळ्यांचे चेहरे मात्र सुतकी. जान्हवीला वाईट वाटत असेल असा विषय आता पुन्हा काढायचा नाही असं त्यांनी ठरवलं. तरी कळत नकळत त्या गोष्टी घडणं स्वाभाविक होतं. कारण अनुश्रीच्या सासरच्या मंडळींचा विचारपूस करण्याकरता फोन यायचा. तेव्हा लग्नाच्या खरेदीबाबत, हॉलबाबत, लग्नाबाबत काही ना काहीतरी चर्चा व्हायचीच. ते ऐकण्यापुरती जान्हवी तिथे थांबायची आणि मग मात्र ताडकन उठून जायची. तिला त्रास होत होता यात वाद नाही, पण त्याला काय उत्तर होतं ते मात्र समजत नव्हतं. अनुश्री तर बिचारी लग्नाचा विषय काढायला सुद्धा घाबरायची. तिची सगळी खरेदी बाकी होती, पण एका शब्दानेही तिने कधी विचारलं नाही. उलट अजयरावांचा फोन आला तर 2-4 शब्द बोलून लगेच ठेवून द्यायची. हसणं खिदळणं नाही, त्यांच्याबरोबर बाहेर कुठे फिरायला जाणं नाही. जणू ताईबरोबर जे घडलं होतं त्याची शिक्षा ती स्वतःलाच देत होती. जी गोष्ट ताईकडून हिरावली आहे ती आपण कशी मिरवायची असं का तिला वाटत असेल? एका संध्याकाळी जेवताना घाबरत घाबरत अडखळत ती म्हणाली, आई बाबा, अजयच्या आईंचा फोन होता. साडीच्या खरेदीला कधी जाऊया असं विचारत होत्या. सुरभीताईंनी एक दीर्घ उसासा सोडला. मनात कितीही दुःख असलं तरी आता चेहरा हसराच ठेवायला हवा, नाहीतर तुझ्या सासरकडच्या लोकांना काय वाटेल? आणि या सगळ्यात त्या बिचारांची काय चूक? त्यांनी जमेल तेवढं आपल्याला सांभाळूनच घेतलेलं आहे. मी आजच ताईंना फोन करते. म्हणते या शनिवारी आम्ही तिघी साडीच्या खरेदीला येतो. आई असं म्हणताच जान्हवी उखडली. मला तुमच्यात गृहीत धरू नका. कोणत्याही शुभकार्यात मी येणार नाही. उगीच माझ्यामुळे अनुच्या सुखाला गालबोट लागायला नको. तिचे डोळे पाणावले. तिला पाहून अनुश्रीला सुद्धा कसं नुसं झालं. ती म्हणाली, ताई, असं का म्हणतेस? तुझ्यामुळे माझ्या सुखाला काही गालबोट लागणार नाही. उलट तू आलीस तर माझं सुख आणि आनंद वाढेल. तरीही नको. तुझ्या सासरच्यांना उगीच काही वावगं वाटायला नको. जान्हवी म्हणाली. नाही ग जानू, तसा विचार करणारी ती लोकं नाहीतच. उगीच तूच मनात काहीतरी आणू नकोस. बाबांनी समजावून पाहिलं. मग अधिकच चिडत जान्हवी म्हणाली, माझं दुःख तुम्हाला कळतच नाही आहे का? का मला त्रास द्यायचं असंच तुम्ही ठरवलेलं आहे? एकदा म्हटलं ना नाही जायचं म्हणून. रडत रडत ती निघून गेली. बिचाऱ्या अनुश्रीचा चेहरा पडला. त्यानंतर सतत हे असं आणि असंच चालू राहिलं. अजयचा फोन आला की जान्हवीचा जीव गुदमरल्यासारखा होई. तिथून ती ताडकन उठून जाई किंवा शून्य नजरेने अनुश्रीकडे पाहत तरी राही. तिची जळजळीत नजर पाहून अनुश्री अधिकच बावरून जाई. तिच्या नजरेतून जणू ती सांगायची, इथे माझं वाटोळं झालंय आणि ही पहा कशी गुलुगुली बोलतेय हिच्या नवऱ्याबरोबर.
मनातलं बोलता यायचं नाही म्हणून ती तिथून ताडकन उठून जायची बहुतेक. थोडे दिवस जान्हवीने तिच्या सासरीसुद्धा जाऊन राहावं असं हेमंतरावांना वाटलं होतं, पण तिथे तिचं स्वागत होणारं नव्हतंच. कार्य झाले तेव्हा विक्रमरावांच्या आई म्हणाल्या होत्या, कुणाला काय दोष द्यायचा, आमचंच नशीब वाईट, करता सवरता मुलगा गेला आमचा. पण आता तुमच्या मुलीची काळजी तुम्ही घ्या, आम्ही असमर्थ आहोत. म्हणजे जान्हवीला पुन्हा इथे पाठवू नका असंच त्यांना सुचवायचं होतं. त्याची कारणं काहीही असली तरी खरी गोष्ट हीच होती की त्यांना आता जान्हवी नको होती. त्यामुळे जान्हवी आणखीनच हर्ट झाली होती. आपण आता कुणालाच नकोसे झालेलो आहोत अशी भावना तिच्या मनात रुजू लागली होती. हेमंतरावांना तिचं दुःख चिडणं समजत होतं, पण तिचं तसं वागणं तिच्यासाठी आणि एकंदरीत घरासाठी फार बरं नव्हतं. गुंता वाढत चालला होता. कोणाच्याही भावनांचा दोर कापता येणं तर शक्य नव्हतं, म्हणून अलगदपणे तो गुंता सोडवावा लागणार होता. पण तो कसा सोडवायचा हे मात्र कळत नव्हतं. अगदी त्याच संध्याकाळी निमाचा फोन आला. निमा त्यांची चुलत बहीण. हॅलो दादा, निमा बोलते रे. अरे कालच भारतात परत आले. विशालकडे न्यूझीलंडला गेले होते ना. कालच कळली रे मला बातमी. फार फार वाईट झालं. त्यांचा आवाज कापरा झाला. माझी जानू कशी आहे रे? आणि वहिनी तरी सावरली का? का हे विपरीतच होऊन बसलं? तुम्हा सगळ्यांना खूप भेटावंसं वाटतं. 1-2 दिवसात मी येऊन जाईन हं तिथे. निमाचा स्वभाव हेमंतरावांना माहीत होता. निमा अतिशय छान सॉर्टेड व्यक्तिमत्व होतं. अचानक हेमंतरावांना काहीतरी सुचलं. ते बहिणीशी बोलू लागले. निमा, माझं सगळं घर विखुरलं गेलं आहे. कुणाच्या तरी मदतीचा हात हवाय मला. तू ये, अगदी नक्की ये, आणि प्लीज आठवडाभर राहायलाच ये. हे घर तूच सावरू शकशील आता अशी आशा वाटते. भावाचा दुःखी आवाज ऐकून निमा आत्या म्हणाल्या, अरे दाता, प्लीज काय म्हणतोस? तू सांगशील तितके दिवस राहीन. असंही अनुचं लग्न जवळ आलेलंच आहे. झाली तर माझी मदतच होईल. येते, अगदी 2 दिवसांनीच येते. बहिणीच्या बोलण्याने हेमंतरावांना थोडा धीर आला. ती आल्यानंतर सगळं ठीक होणार याची त्यांना खात्री वाटली. निमा आत्या घरात आल्या त्या वादळासारख्याच, पण सोबत आणली ती प्रेमाची, उत्साहाची, आनंदाची झुळूक. त्यांच्या मनात जान्हवीचं दुःख कमी नव्हतं, पण आता ते मागे टाकून सगळं घर सावरायची जबाबदारी त्यांना पेलायची होती. कोणताही कटू विषय न काढता आत्याने फरमान सोडलं, जानू, तुझ्या हातचा चहा पिऊन किती वर्ष झाली असतील? मस्तपैकी आलं वेलची टाकून गरमागरम चहा दे पाहू. सगळ्यांसाठीच कर. मी न्यूझीलंडवरून कुकीज आणले आहेत ना, ते खाऊया मस्तपैकी. जा. जान्हवीला थोडं विचित्र वाटलं. आत्या आली ते आपलं दुःख न कुरवाळता स्वतःचा टेंभा काय मिरवतेय हे पाहून खरं तर जान्हवीला खूप राग आला. पण तिच्याकडे फार लक्ष न देता आत्या पुन्हा गरजली. अगं काय म्हटलं मी? जा पटकन, चहा करून आण. काय बोलावं ते जान्हवीला कळलं नाही. ती गुपचूपपणे किचनमध्ये गेली. कितीतरी दिवसांनी, नवे महिन्यांनी तिने किचनमध्ये पाऊल टाकलं होतं. थोडं गोंधळल्यासारखं झालं. सामानाची शोधाशोधसुद्धा झाली, पण सतत चालणारे विचार निदान मागे पडले. मी आलेच हं, ताईला काही मदत हवी आहे का ते पाहून आले. असं म्हणत अनुश्री उठणार तेवढ्यात आत्याने तिच्या मांडीवर एक चांगलीच चापट मारली. म्हणाल्या, बस इथेच. तुझी ताई आहे ती. तुझ्यापेक्षा 4 चमचे अक्कल तिला जास्तच आहे. सगळं करेल बरोबर ती. अनुश्री मग तिथेच बसून राहिली. तिच्या खांद्यावर हात टाकत आत्या म्हणाली, मग अनुबाई, शॉपिंग कुठपर्यंत आली? आणि वहिनी, लेकीच्या रुखवाताचं काय गं? करंजा, पापड, कुरडया, 5 मोठे लाडू, काय ठरवलंयस त्याचं? निमा आत्या असं म्हणतात सुरभीताई त्यांच्याकडे पाहत राहिल्या. अहो ताई, घरात ठाऊक आहे गं मला, पण नुकतंच नाही झालं. त्याला आता 5-5.5 महिने झाले की. जे घडलं ते घडून गेलं वहिनी, पण आता जे घडणार आहे तिथे नको का लक्ष द्यायला? अनुचं लग्नसुद्धा एकदाच आहे की नाही? तिची हौस मौस आपण पुरवणार नाही तर कोण पुरवणार? बरं ते सगळं जाऊ दे, पण घरात सतत असं वातावरण असेल तर जान्हवीसुद्धा त्या दुःखातून कधीच बाहेर पडणार नाही एवढं लक्षात ठेवा. नको नको, तसं काही म्हणू नका ताई. काहीही झालं तरी त्या दुःखातून माझी पोर बाहेर आलीच पाहिजे. तुम्ही काहीही करा. काकुळतीला येऊन सुरभीताई म्हणाल्या. नको काळजी करूस वहिनी, त्यासाठीच तर मी आले आहे ना. फक्त तुम्हा सगळ्यांची साथ हवी आहे. अगदी मनावर दगड ठेवून तेवढी द्या. मला माहिती आहे गं, बसलेला धक्का पचवणं आणि विसरणं सोपं नाही, पण एक सांगू का, त्याशिवाय पर्याय देखील नाही. आपले रीतिरिवाज, धर्मसंस्कृती तेच सांगतं ना. 13 दिवस शोक पाळायचा, 13व्या दिवशी गोडाधोडाचं जेवण करायचं आणि मग घरातल्यांनीसुद्धा मूव्ह ऑन करायचं. निमा आत्याचं म्हणणं सगळ्यांना पटलं, कारण सतत दुःखात राहणं हा मानवी स्थायीभाव नाहीच.
त्या दुःखाच्या कोशातून बाहेर पडावं असं प्रत्येकाला वाटत असतं. हेमंतराव सुद्धा म्हणाले, नीमा बोलते ते बरोबर आहे. आता सगळ्यांनी दुःख मागे टाकूया आणि जान्हवीची साथ देऊया. आपण दुःखी राहायचं नाही आणि तिलाही दुःखी होऊ द्यायचं नाही. तोपर्यंत जान्हवी चहा घेऊन आलीच. आत्याने मग वेगवेगळ्या प्रकारच्या कुकीज काढल्या. गप्पा मारता मारता सगळ्यांनी कुकीजचा आस्वाद घेतला. अपवाद फक्त जान्हवी. आत्याने बळेबळेच तिच्या बशीत 2 कुकीज ठेवल्या, पण तिने त्या खाल्ल्या नाहीत. ती रागाने उठून गेली. अनुश्री तिच्या मागे जाणार तितक्यात आत्याने तिला थांबवलं. मला वाटतं आपण तिच्या या दुःखाला फार आता गोंजारता कामा नये. कधी कधी खूप दुःख झालेल्या माणसाला सतत असंच वाटत असतं की आपण परिस्थितीचे बळी झालो आहोत आणि सगळ्यांनी फक्त आता आपल्याकडे सहानुभूतीने पाहावं, फक्त आपल्याकडेच लक्ष द्यावं, आपल्या दुःखात दुःख मानत राहावं. प्रेमापोटी आपण तसं करतो. काही काळ काही मर्यादेपर्यंत तेही ठीक, पण त्याचा अतिरेक होता कामा नये. त्याने होतं काय, त्या माणसाला दुःखात राहणं बरं वाटू लागतं. विनाकारण अटेन्शनची आणि सहानुभूतीची सवय जडते. नंतर नंतर ती आवडूही लागते. हे सगळं त्याच्याही नकळत घडतं आणि आपल्याही. पण मेंदूतल्या न्यूरॉन्सला सतत दुःखाची सवय झाली की कॉर्टिसोल नावाचा हार्मोन बाहेर पडतो आणि मग त्याने स्ट्रेस वाढतो. हळूहळू हीच माणसं मग डिप्रेशनमध्ये जायला सुरुवात होतात. हे सगळं आपल्याला जान्हवीच्या बाबतीत टाळायचं आहे. हेतू पुरस्सर टाळायचा आहे. म्हणूनच ती उठून जाते तर जाऊ दे. ती आपल्यासोबत बसत नाही तर नको बसू दे. तिच्याकडे थोडं दुर्लक्ष करूयात. नीमा आत्या बोलत होती. खरं तर तिच्याशी असं वागणं सगळ्यांना जड जाणार होतं, पण तिच्या भल्यासाठी ते वागावंही लागणार होतं, हेही सगळ्यांना पटत होतं. काय मग अनु, जावई बापूंशी भेट कधी घालून देणार आहेस? आत्या असं म्हणताच अनुची कळी खुलली. कधी बोलवू आत्या? उद्या संडे आहे, उद्या बोलवू? तिने विचारलं. काय रे दादा, चालेल ना? सुरभीताई आणि हेमंतरावांनी होकार भरल्यावर अनुश्रीने स्वतःहून अजयना फोन केला. कितीतरी दिवसांनी ती आनंदी वाटली, म्हणून अजयरावांना सुद्धा बरं वाटलं. अजयराव घरी आले. सगळ्यांशी भेटले. जान्हवी मात्र तोंड डेखलं आली आणि फणकाऱ्यात निघून गेली. कदाचित दुःखाच्या फणकाऱ्यात असेल. अनुश्रीला वाईट वाटलं. आत्याने तिला बाजूला घेतलं आणि समजावलं. काय ठरलंय आपलं? मी आहे ना, तू लक्ष देऊ नकोस. तू अजयरावांबरोबर देवळात जाऊन ये. आणि हो, येता येता आईस्क्रीम नाही तर कॉर्न पण खाऊन या. जा, मजा करा. अगं बेटा, हे सोनेरी दिवस तुझ्या आयुष्यात परत येणार नाहीत. जा, दादा वहिनीशी मी बोलते, पळा आता. पण ताईसमोर तयारी करताना अनुश्रीचा जीव वर खाली होत होता. ताईची जळजळीत नजर आपल्याला जाळेल की काय असं तिला वाटायचं. हलका फुलका ड्रेस घालून आणि चेहऱ्यावर फक्त पावडर लिपस्टिक लावून ती पटकन बाहेर पडली. आत्या आल्यानंतर ती आत्ता कुठे मोकळी झाली होती. अजय काय म्हणाले, त्यांचे आई बाबा काय म्हणाले, खरेदी कुठपर्यंत आली, सगळ्या गोष्टी मोकळेपणाने घरी बोलू लागली. तिने आत्याला साड्यांची खरेदी दाखवली. खरेदी तर छान झाली ग, पण जान्हवी ताई कुठेच आली नाही. त्याचं जरा वाईट वाटलं. अनुश्रीने आपली खंत बोलून दाखवली. आत्याने पुन्हा एकदा समजावलं. अनु, हे असं प्रत्येक वेळेस स्वतःला अपराधी समजणं आधी सोडून दे. ताईच्या बाबतीत जे घडलं ते दुर्दैवी होतं. त्याला आता काही दिवस पण लोटले. पण आता ते दुःख धरून तू तुझ्या आयुष्यातला आनंद एन्जॉय करणार नशील तर तू स्वतःवर आणि अजयवर अन्याय करतेस. अगं, तुझ्या आयुष्याचा आनंद तू जगतेस, त्यात अपराधी कशाला वाटायला हवं? बरं, तुझा आनंद तू सोडून दिलास, दुःखाने वावरत राहिलीस तर झालेलं नुकसान भरून येणार आहे का? तू कुठेही अतिरेक करत नाहीस बाळा, पण जिथे जरूर आहे तिथे पुढाकार घ्यायला हवा, आनंदाने घ्यायला हवा. अगं, तुझ्या सुखी आणि आनंदी संसाराचा पाया इथूनच तर रचला जाणार आहे, हे सुद्धा लक्षात ठेव. ताईचं काय करायचं ते मी पाहते. तुझ्या मनातली आधी अपराधीपणाची भावना काढून टाक पाहू. मग अनुश्रीने आत्याचा सल्ला मानला. ती मोकळेपणाने अजयरावांशी बोलू लागली. त्यांच्या घरी जाऊ लागली. मोकळेपणाने शॉपिंग आमंत्रणं करू लागली. पण त्याने जान्हवी अधिक दुःखी झाली. तिची जखम अधिक चिघळत गेली. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून अनुश्री आली. ती खुशीतच होती. आई, आज की नाही संध्याकाळी अजय भेटले होते. त्यांनी ना मला घड्याळ गिफ्ट दिलंय. छान आहे ना? तिने घड्याळ दाखवलं. ताई, बघ ना तू पण. ती असं म्हणताच जान्हवीच्या मनात खदखदत असलेला राग एकदम उफाळून बाहेर आला. तुझं घड्याळ आणि तुझी वेळ सध्या चांगली आहे म्हणून घे मजा करून. माझी वेळ खराब आहे म्हणून मला दुःखाच्या डागळ्या देऊ नकोस. माझ्यासमोर ही अशी मजा करायला, आनंद उधळायला तुम्हा कुणाला काहीच वाटत नाही का? माझं दुःख केवढं मोठं आहे याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? आत्या, तू असशील मॉडर्न विचारांची, पण मी काय भोगतेय याची तुला साधी जाणीवही नाही. भडकून जान्हवी बोलत होती. हेमंतरावांना वाईट वाटलं. सुरभीताईंच्या जीवाची कालवा कालव झाली.
बिचारी अनुश्री पुन्हा एकदा गोंधळून गेली. जान्हवी रागाने उठून आपल्या खोलीत गेली. सगळ्यांना शांत करत आत्या तिच्या पाठोपाठ गेल्या. आत्याने तिला आधी रडू दिलं, मोकळं होऊ दिलं आणि मग शांत केलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवला. जानू, सख्खी नसली तरी आत्याच आहे तुझी. तुझ्या आई इतकंच प्रेम करते तुझ्यावर. तुझं दुःख मला कळणार नाही का बेटा? पण आम्ही जे काही करतोय ते तुझ्या भल्यासाठीच. अगं, जे घडलं त्याला आता किती दिवस झाले सांग पाहू. तरीसुद्धा तू त्या दुःखातून अजून बाहेर आलेली नाहीस. एवढा काळ दुःखात राहायचं नसतं गं बेटा. आणि कोणतीही भावना एकटीने येत नाही, एकट्याने मनात राहतही नाही. एखाद्या धक्क्यामुळे दुःख तर येतच, पण त्या दुःखाबरोबर राग, भीती, द्वेष, चिडचिड, निराशा, नाउमेद, निष्क्रियता, मत्सर या सगळ्या भावना ओळीने येतात बघ. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तू सुद्धा या सगळ्या भावना अनुभवत असणारच. भविष्याची भीती, निराशा, उमेद, निष्क्रियता आलीच आहे, पण त्याचबरोबर तुला आपल्याच माणसांचा राग, द्वेष, मत्सरसुद्धा वाटू लागला आहे. कोणत्याही भावना एका मर्यादेपर्यंत काही काळापुरती असणं जस्टिफाईड असतं, पण त्याचा अतिरेक आणि उद्रेक झाला तर तो व्यक्तीसाठी आणि इतरांसाठी सुद्धा खूप धोकादायक असतो. बेटा, असं जर करत राहिलीस ना तर हळूहळू स्ट्रेसमधून डिप्रेशनमध्ये जाशील. मग गरज नसताना नको नको ती औषधं आणि ट्रीटमेंट घ्यावी लागेल. दुःखापोटी कदाचित तू स्वतःचा विचार करणारही नाहीस. पण तुझ्या आईबाबांचं काय? त्यांना हा धक्का सहन होईल का? उद्या या धक्क्याने त्यांचं काही बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी कुणाची? आणि आपल्या अनुचं बघ, बिचारी किती मन मारून जगतेय. तिला आनंद लपवताही येत नाही आणि दाखवताही येत नाही स्पष्टपणे. तुझ्या लग्नात मेहंदी, डेकोरेशनपर्यंत इकडे तिकडे किती धावली आणि नाचली होती. पण आता तिच्या लग्नात मात्र तू अशी मागे मागे राहणार का? इथून जाताना तिने माहेरच्या फक्त नेगेटिव्ह आठवणीच घेऊन जायच्या आहेत का? ती फिरायला गेली, अजयरावांशी फोनवर बोलली किंवा तिला आनंद झाला तर दुसऱ्याच क्षणी तिला अपराधी वाटू लागतं. आपल्या बहिणीच्या आयुष्यात एवढं मोठं दुःख असताना आपण आनंद कसा काय साजरा करू शकतो? ही भावना तिच्या मनात अधिक प्रबळ होत चालली आहे. आणि तुला माहिती आहे बेटा, गिल्ट ही भावनांच्या पातळीवर सगळ्यात वाईट आणि खालच्या पातळीची भावना असते. तुझी लाडकी अनु कितीतरी दिवस याच गिल्टच्या कोशात वावरतीये. ती अशीच राहिलेली चालणार आहे तुला? तुझ्या टेन्शनने खचलेले आई बाबा पाहवतील तुला? बाकी सगळ्यांचं सोड, पण तुला आणखीन कोणते मानसिक आजार झालेले चालतील तुला? आत्याच्या प्रश्नावर जान्हवी अधिक रडू लागली. बस आत्या बस, मी हे सगळं काही मुद्दामून करत नाही. मला कळतंय मी कुणालाच नको आहे. माझ्या सासूबाईंनी पण तेच सांगितलं. आणि आता इथे सुद्धा अनुने मजा करावी, खुशाल करावी, तिच्या नशिबात असलेलं सुख तिला मिळावं असंच वाटतं मला. तिचा मला मत्सर का वाटेल? एवढी वाईट आहे का मी? सख्ख्या बहिणीचाच मत्सर करीन. आणि मी काय आईबाबांच्या जीवावर उठलेली नाही. सगळ्याचा दोष माझ्यावर का? रागारागाने जान्हवी बोलत होती. तुला कोणीच दोष देत नाहीये. फक्त यदा कदाचित एखादी वाईट गोष्ट घडली तर त्याला तू कारणीभूत होऊ नयेस असं मला वाटतं. कोणत्याही घडलेल्या वाईट गोष्टीचा दोष जसा तुझ्यावर नाही, तसंच तुझ्या बाबतीत वाईट घडलेल्या गोष्टींचा दोष इतर कुणावरही नाही. हे सुद्धा समजून घे. जे गेलं ते आपण गमावलेलं आहेच, पण जे आहे ते सांभाळून ठेवायला नको का? त्याच्याबद्दल देवाला कृतज्ञ राहायला नको का? आईबाबांचा किती सपोर्ट आहे तुला. तुझ्या दुःखातून बाहेर येऊन त्यांना कधीतरी तू थँक्यू म्हटलं आहेस का? अनु किती गोड आहे, सांभाळणारी बहीण आहे तुझ्याकडे. तिला जवळ घेऊन तिचे कधी आभार मानले आहेस का? तिच्या आनंदात तुला दुःख वाटत नाही. तू तिचा मत्सर करतही नाहीस, पण तेवढंच पुरेसं नसतं ना. तिच्या आनंदात तूही तेवढंच सहभागी झालं पाहिजेस. स्वतःचं दुःख मागे टाकून तिचा आनंद वाढवला पाहिजेस. म्हणजे मग तिलाही अपराधी नाही ना वाटणार बेटा. अगं सगळं सोड, आता तू स्वतःसाठी जगली पाहिजेस. कारण निगेटिव्हिटी फक्त निगेटिव्हिटीच आकर्षित करते. तू जर पॉझिटिव्ह राहिलीस तर तुझ्या बाबतीत चांगल्या सकारात्मक पॉझिटिव्ह गोष्टीसुद्धा घडतील. तुझं मन दुखायला मी इथे नाही गा आले बाळा, पण खऱ्याचा आरसा दाखवल्याशिवाय मला राहावतही नाही. तुझं दुःख खूप मोठं आहे, पण शेवटी आता त्या दुःखाचा गळू काढून फेकून द्यायचा की त्याच्यावर फूक मारत त्याला अंजारत गोंजारत बसायचं हे आता तुलाच ठरवायचं आहे. अंजारणं गोंजारणं बरं वाटलं असलं तरी ते हिताचं नसतं. कारण जखम झाली की कुणी त्यात साखर भरून साखर पेरणी करत बसत नाही. जखमेवर चिमूटभर हळदच दाबली जाते, अगदी कितीही झोंबली तरी. कारण जखम ही हळदीनेच बरी होत असते, साखरेने नाही. माझे शब्द तसेच हळदीसारखे, ते साखरेचे नाहीत मुळी. पण विश्वास ठेव, यावर तू विचार केलास तर तुलाही पटेल
आणि या दुःखातून तू लवकरच बाहेर येशील. आत्या निघून गेल्यानंतर जान्हवीने विचार केला. आत्या म्हणते तेही काही चुकीचं नाही. आता किती दिवस दुःखात राहायचं? हे अंधारात राहणं, गबाळ्यासारखे कपडे घालून घरात कुठेतरी पडून राहणं, घरातल्यांचा रागराग करणं, चिडचिड करणं तर थांबवलं पाहिजे. दुःख मोठं असलं तरी काळ हे त्यावर एकच औषध आहे. ज्या दिवशी धक्का बसला त्या दिवसापासून आत्तापर्यंत बऱ्यापैकी दुःख ओसरलेलं आहे. मग आताही आपण हळूहळू बाहेर यायला पाहिजे. जाणारा माणूस जातोच, पण मागे राहिलेल्यांचा काय दोष? आपण किती वेळ त्रासात राहायचं असं? आणि या सगळ्याचा त्रास आई बाबा आणि अनुला कशाला? आपण मान्य केलं नाही तरी आत्या जे बोलत होती ते खरंच होतं. आपल्याही न कळत आपण अनुचा राग द्वेष मत्सर करू लागलो होतो. बरं झालं वेळेवरच आत्याने समजावलं, नाहीतर इथून जाताना माझ्याबद्दल कडवट आठवणीच ती बिचारी घेऊन गेली असती. एकदाच मग शेवटी जान्हवीने पोटभर रडून घेतलं. डोळे पुसले, तोंड धुतलं, ड्रेस बदलला आणि मग बाहेर आली. आत्या, आज की नाही सगळ्यांसाठी पावभाजी मी करणार आहे बरं. ए अनु, अजयना विचार जेवायला येता का म्हणून. त्यांना म्हणाव माझी ताई मस्त पावभाजी करते. जान्हवीचं बोलणं ऐकून सगळेजण आश्चर्याने पाहत राहिले. आत्याने काय जादूची कांडी फिरवली होती कुणास ठाऊक, पण सगळं बदललं होतं. जान्हवी हसरी झाली म्हणून घर हसरं झालं. दुःख मागे पडलं. खरेदीत, रुखवात बनवण्यात, बँकेपासून पार्लरपर्यंत सगळी कामं जान्हवीने हिरिरीने केली. अनुला पण बरं वाटलं. अनुच्या सासूबाई खूप चांगल्या होत्या. अनुश्रीबरोबर जेव्हा जान्हवी त्यांच्या घरी गेली तेव्हा त्याने तिचं कौतुकच केलं. दुःखाचं सावट मागे पडलं होतं आणि आनंदाची किरणं त्या घरावर पडू लागली होती. लग्नाच्या दिवशी अनुची सगळी तयारी जान्हवीने केली. तिची बॅग भरण्यापासून तिच्या तयारीपर्यंत. आदल्या रात्री दोघी बहिणी खूप रडल्या. लग्नाचा दिवस उजाडला. सगळीकडे लगबग चालू होती. लग्न लागलं. पाहुणे मंडळी नवरा नवरीला भेटण्यासाठी स्टेजकडे जाऊ लागले. तेवढ्यात एक तरुण जरा वैतागत हॉलमध्ये आला आणि एका माणसाशी बोलू लागला. अहो बाबा, बाहेर पार्किंग इतक्या मूर्ख पद्धतीने लावलेलं आहे की काय बोलावं. ती निळी फियाट गाडी कुणाची आहे? कशीही आडवी तिडवी लावलेली आहे. बरं मी पाहतो हां, असं म्हणत ते वृद्ध गृहस्थ अनुश्रीच्या सासूपाशी गेले. बरं का ताई, आपल्या अनुपला पार्किंगसाठी जरा प्रॉब्लेम होतोय. ती निळी गाडी कुणाची आहे? आपल्यापैकी कुणाची आहे का? अनुश्रीच्या सासूबाईंनी बाहेर पाहिलं. म्हणाल्या, नाही रे, आपली कुणाची नाही दादा, बहुतेक मुलींकडच्यांची असावी. थांब मी पाहते, असं म्हणत त्याने जान्हवीला हाक मारली. बेटा जान्हवी, इकडे ये जरा. हे बघ ना, ती बाहेर गाडी कुणाची आहे? ती जरा काढता येईल का? अगं माझ्या भाच्याला गाडी लावायची होती. हो का? मी पाहते हां काकू, बहुतेक आमच्या आत्याचीच आहे. गाडी चुकीच्या पद्धतीने लावून ड्रायव्हर गेला असेल कुठेतरी. मी पाहते. तिने आत्याकडून चावी घेतली. त्या तरुण मुलाची माफी मागत ती म्हणाली, या मी गाडी काढून देते तुम्हाला, तुमची गाडी लावा. तो तरुण म्हणजेच अनुप तिच्या मागोमाग गेला. काहीतरी गोंधळ चाललाय असं समजल्यावर हेमंतराव आणि निमा आत्या लगेचच तिथे आले. अनुश्रीच्या सासूबाईंना विचारू लागले, ताई काही प्रॉब्लेम झालाय का? अहो नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. उलट प्रॉब्लेम निर्माण करायच्या निमित्ताने आम्ही एक मस्त प्लॅन केलाय. त्या म्हणाल्या. हेमंतराव गोंधळून पाहू लागले. बरं का हेमंतराव, हा माझा धाकटा भाऊ आणि जान्हवीच्या मागे गेला तो माझा भाचा. त्या दोघांची एकमेकांशी ओळख व्हावी म्हणून मी माझ्या भावाने आणि निमा आत्याने हा सगळा प्लॅन केला. हेमंतराव आणखीन गोंधळले. मग निमा आत्या म्हणाली, अरे दादा, खरेदीच्या निमित्ताने माझी अजयरावांच्या आईशी, त्यांच्या भावाशी आणि भाच्याशी अनुपशी ओळख झाली. तेव्हाच त्याच्या लग्नाचा विषय निघाला होता. मी आपल्या जान्हवीचं स्थळ सुचवलं. निमा आत्या असं म्हणताच हेमंतरावाला धक्का बसला. अरे पण तुम्हाला तर माहीत आहे जान्हवीचं. तेवढ्यात सासूबाईंचे भाऊ बोलू लागले. हे बघा हेमंतराव, तसे आमच्या कुटुंबाचे विचार प्रगल्भ आहेत, त्यामुळे जान्हवीला स्वीकारण्यात मला काहीही गैर वाटत नाही. पण हे सगळं करण्यामागे माझासुद्धा एक स्वार्थी हेतू आहे. ते आधी मी स्पष्ट सांगतो. माझा थोरला मुलगा अनुप कशातच कमी नाही. तो घटस्फोटीत किंवा बीचवरही नाही. चांगला कमावत आहे. पण माझा धाकटा मुलगा अनिकेत मात्र गतिमंद आहे. वेडसर वगैरे नाही. सगळं स्वतःचं स्वतः मॅनेज करतो. 10वीपर्यंत शिक्षणसुद्धा झालेलं आहे. आमच्याबरोबर आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा येतो. पण अगदीच साधा आणि भोळा आहे हो. काय झालं होतं, त्याच्या जन्माच्या वेळेस त्याच्या आईचा BP अचानक वाढला आणि मग ह्याच्या मेंदूवर थोडा परिणाम झाला. माझी बायको तर डिलिव्हरीमध्येच गेली. त्यानंतर मी काही दुसरं लग्न केलं नाही. माझ्या या बहिणीमुळे माझ्या मुलांना आईची माया कधी कमी पडली नाही. पण तसं पाहायला घरात आता आम्ही तिघं पुरुषच.
आमचं घर सांभाळायला लक्ष्मी नाही. माझ्या धाकट्या मुलाला माया लावणारी कोणीतरी प्रेमळ माऊली आम्हाला हवी आहे. बाकी आमची काही अपेक्षा नाही. त्या दिवशी तुमच्या या पोरीला पाहिलं आणि वाटलं आपल्या घरासाठी हीच योग्य आहे. नंतर तिच्याबद्दल आम्हाला कळलं तेव्हा वाईट वाटलं. एवढ्या गोड मुलीबरोबर असं व्हायला नको होतं. पण नात्याचे बंध कधी तुटतील आणि पुन्हा कधी जुळतील काही सांगता येत नाही. आम्हाला तुमची जान्हवी पसंत आहे. तुमचं काय म्हणणं आहे आमच्या अनूपबद्दल? तुम्ही तिच्याशीही बोला. घाई काही नाही. नुकतीच एका मोठ्या दुःखातून ती सावरली असेल. तिला तिचा वेळ घेऊ द्या. मग सावकाशीने आम्हाला कळवा. होकाराची इच्छा खूप आहे, पण जबरदस्ती काहीही नाही. हात जोडून अनुश्रीचे मामे सासरे बोलत होते. हेमंतरावांच्या डोळ्यात पाणी दाटलं. जगात एवढी चांगली माणसंसुद्धा असतात. हातून काहीतरी चुकीचं कर्म घडलं होतं, त्यामुळे वाईट फळ मिळालं असेल. पण काहीतरी पुण्यसुद्धा घडलं असणार, म्हणून चांगलं फळसुद्धा नशिबी पडत होतं. त्यांनी निमाताईंकडे पाहिलं. त्या शांतपणे हसत होत्या. सगळं ठीक होईल रे दादा. आता जान्हवीला समजवायची जबाबदारी माझी. अनुच्या लग्नासाठी आले होते. आता जान्हवीचं लग्न करूनच जाईन. पण तेवढं माघारपण घेतलेलं तुला आणि वहिनीला चालेल ना? हेमंतराव दिलखुलास हसले. बाई ग, तू होतीस म्हणून हे घर सावरलं गेलं आणि आता फुलतंय देखील. लवकरात लवकर ही बातमी सुरभीला सुद्धा सांगायला हवी. हेमंतरावांनी अनुपच्या बाबांशी गळेभेट केली. नवीन नात्याचे बंध हळूवार जुळत होते. हेमंतराव हसले आणि बाहेर पाहिलं. त्यांची लेक जान्हवी आणि अनुप हसत खेळत आत येत होते. इथे नात्यांचे बंध, तर तिथे प्रेमाचे अनुबंध जुळत होते.